नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। बघा शेतकरी बांधवांनो, सर्व शेतकऱ्यांचा कांदा हा काढणीला आलेला आहे आणि सर्व शेतकऱ्यांना याची भीती आहे की जर का अचानक पाऊस आलं, वादळ आलं तर आपल्या कांद्याचं नुकसान होऊ शकते। तर त्यासाठी आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। तुम्ही तारीख बघू शकता, 18 मे 2026 ची तारीख आहे आणि दुपारी 2 वाजताच्या पुढचा हवामान अंदाज मी तुम्हाला देत आहे। या हवामान अंदाजामध्ये आज आपण जाणून घेऊया की महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे का, अतिवृष्टी होणार आहे का, जोराची वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे, या सर्व डिटेल तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न करणार आहे। जेणेकरून तुम्ही काय करसाल की तुमची जे कांदे वगैरे आहेत याची विल्हेवाट व्यवस्थित लावू शकसाल। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर जर का आपण बघितलं तर जो मुंबईचा इकडला भाग आहे, आपण बघू शकता मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर याच्या मनातला जो पट्टा आहे, अकोले झालं, नाशिक झालं, या भागामध्ये थोड्याफार प्रमाणात का होईना पण हलक्या स्वरूपाचे वारे आणि आपल्याला पाऊस बघायला मिळू शकते। त्यानंतर जर का आपण मुंबईच्या खाली उतरलो तर पुणे झालं, सातारा झालं, दापोली झालं, रत्नागिरी झालं, कोल्हापूरला मित्रांनो तुम्ही बघू शकता की दाट पाण्याची शक्यता आहे। इथं जोरदार पाणी पडू शकते, वादळी वाऱ्यासह जोरदार पाणी हे कोल्हापूरला पडू शकते। बाकी सातारा, दापोली, रत्नागिरी आणि पुणे यांचा आसपासचा जो परिसर आहे, या आसपासच्या परिसरामध्ये हलक्या स्वरूपाचे, मध्यम स्वरूपाचे वारे आणि पाऊस आपल्याला बघायला मिळू शकते। आणि तसेच जर का आपण विदर्भाच्या इकडे वळलो किंवा नाशिकच्या या समोर जर का आपण वळलो, छत्रपती संभाजीनगर इकडे वाशिम, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर इकडे जर का आपण आलो तर इकडे कोरडे वातावरण आपल्याला बघायला मिळते। तर तुम्ही बघू शकता की विदर्भामध्ये पाण्याची शक्यता तर एकदम नाहीशी आहे। तर थोडंसं जर का आपण गोंदियाच्या पुढे गेलं तर गोंदियाच्या परिसरामध्ये आपल्याला थोड्याफार प्रमाणात का होईना, थोड्याफार मतलब क्वचितच की हवा आणि मध्यम स्वरूपाचे पाऊस, जसे थेंब थेंब येतात ना तसे पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। परंतु शक्यतोवर अत्यंत कमी प्रमाणाचा पाऊस आपल्याला गोंदियाच्या परिसरात आपल्याला बघायला मिळू शकतो। आणि त्यानंतर जर का आपण संपूर्ण महाराष्ट्राचा ओव्हरऑल जर का विचार केला तर आपल्याला कोकण किनारपट्टीवर जरा जास्त प्रकारचा पाऊस बघायला मिळू शकतो आणि ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये आपल्याला कोरडे वातावरण बघायला मिळते। तर हा झाला आजच्या व्हिडिओचा हेतू। जर का तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला मी 19 तारखेचा हवामान अपडेट देखील पुढच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करतो। आजची तारीख होती 18 मे 2026, तर त्या तारखेचा हा हवामान अंदाज आहे। तर तुम्ही यानुसार आपले पूर्वनियोजन तयार करून ठेवा।